मरणाआधीच निश्चित होतो आपला जन्म. गरुड पुराणामध्ये जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्म याबद्दल सविस्तर सांगण्यात आलेले आहे. व्यक्तीचा पुढचा जन्म केवळ मृत्यूनंतर ठरत नाही, तर तो त्याच्या आयुष्यातील कर्म, विचार आणि कृतीवर आधीच निश्चित होऊ लागतो. मरणाआधीच निश्चित होतो पुढचा जन्म. गरुड पुराणात पुनर्जन्माबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. गरुड पुराणामध्ये काय सांगितले आहे तर ते आपण पाहूयात. गरुड पुराणात जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्याशी संबंधित अनेक रहस्य उलगडलेली आहेत. हिंदू धर्मानुसार जीवन आणि मृत्यू हे एक अखंड चक्र आहे, ज्यात आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. ह्या संदर्भातील माहिती गरुड पुराणात दिलेली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की माणसाच्या कर्मावरूनच त्याचे पुढचे आयुष्य आणि त्याला मिळणारी शिक्षा ठरते. पुढील जीवन अपघाताने मिळत नाही. मृत्यूनंतर आत्म्याला त्याच्या कर्माची फळे मिळतात. पुनर्जन्माबद्दल गरुड पुराणात काय सांगितले आहे तर ते आपण जाणून घेऊया. पुढचा जन्म मृत्यूआधीच ठरलेला असतो. गरुड पुराण जे भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवाद आहे, ज्यामध्ये माणसाचा पुढचा जन्म हा मृत्यूनंतर योगायोगाने ठरत नाही. उलट माणसाच्या आयुष्यभरातील कर्मे आणि त्याचे अंतिम विचार यावरूनच तो कोणत्या प्रजातीत जन्माला येईल आणि त्याला कसे जीवन अनुभवायला मिळेल हे आधीच ठरते. तर धर्माचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा. तर त्या लोकांना कशी शिक्षा मिळते तर गरुड पुराणानुसार जे लोक धर्म, वेद आणि ईश्वराचा उपहास करतात किंवा इंद्रिय सुखामध्ये रमतात त्यांना मृत्यूनंतर कठोर शिक्षा भोगावी लागते. असे म्हटले जाते की अशा व्यक्ती पुढच्या जन्मात कुत्रा म्हणून जन्माला येतात, जिथे त्यांना अपमान आणि वंचनेचे जीवन भोगावे लागतात. मित्राचा विश्वासघात केल्याबद्दल कोणती शिक्षा मिळते? गरुड पुराणात मैत्रीला एक पवित्र नाते मानले आहेत. दरम्यान जे स्वार्थ कारणासाठी आपल्या मित्राशी विश्वासघात करतात त्यांना कठोर शिक्षा दिली जाते. अशा व्यक्तीला पुढच्या जन्मात गिधाड म्हणून जगावे लागते, जे त्याच्या लोभ आणि विश्वासघाताचे प्रतीक असलेल्या इतरांच्या अवशेषावर जगते. इतरांना फसवणाऱ्यांना कोणती शिक्षा मिळते? जे लोक खोटे बोलून, फसवून किंवा कपटाने इतरांना हानी पोहोचवतात त्यांनाही आपल्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात. गरुड पुराणानुसार अशा लोकांना पुढच्या जन्मात घुबड म्हणून जन्म मिळतो, जे अज्ञान आणि मोहाचे प्रतीक आहे. तर ऐनवेळी विचार करण्याचा परिणाम. तर गरुड पुराणानुसार माणसाच्या आयुष्यातील शेवटचे क्षण अत्यंत महत्त्वाचे असतात. मृत्यूच्या वेळी मन शांत आणि ईश्वरावर केंद्रित असेल तर व्यक्तीला उत्तम जीवन प्राप्त होते. परंतु जर एखादी व्यक्ती लोभ, क्रोध किंवा नकारात्मक विचारासह मरण पावली तर त्या आत्म्याला खालच्या लोकांमध्ये जाण्यास भाग पाडले जाते. तर 84 लाख जीवप्रजातीचा उल्लेख गरुड पुराणात म्हटल्याप्रमाणे देह सोडल्यानंतर आत्म्याला आपल्या कर्माचा पूर्ण हिशोब द्यावा लागतो. गरुड पुराणात 84 लाख जीव प्रजातीचा उल्लेख आहे, ज्यापैकी मानवी जीवन सर्वात श्रेष्ठ मानले जाते. चांगल्या कर्मामुळे आत्म्याला उच्च जन्म मिळतो, तर वाईट कर्मे करणाऱ्यांना खालच्या स्तरावर ढकलले जाते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.